नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी. अनोख्या परंपरेने हनुमान जयंती उत्सव, 100 वर्षाची परंपरा, सर्व धर्म समभावाचा सुंदर असा संगम. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथे हनुमान जयंती एक आगळ्या वेगळ्या आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी परंपरा जपत साजरी केली जाते. तब्बल 100 वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्यात उत्साहात कायम आहे. हनुमान जयंतीनिमित्त गावातील प्रत्येक घरातून शिधा गोळा करण्याची अनोखी प्रथा येथे पाहावयास मिळते. हरभरा डाळ, इतर डाळी, हरभऱ्याची भाजी, भाजीपाला, मसाले आदी विविध साहित्याचा संग्रह करून संध्याकाळी मारुती मंदिरात मोठ्या प्रमाणावर चविष्ट भाजी तयार केली जाते. यानंतर ग्रामस्थ आपल्या घरातून आणलेल्या भाकरीसह मंदिरात एकत्र बसून महाप्रसादाचा आनंद घेताना दिसून येतात. विविध घरामधून आणलेल्या साहित्यामुळे या भाजीची चवही खास आणि आगळी वेगळीच लागते. त्याची सर्वजण वर्षभर आतुरतेने या उत्सवाची वाट पाहताना दिसून येतात. या परंपरेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मसमभाव, धर्म, जात, वय किंवा आर्थिक स्थिती याचा कोणताही भेदभाव न ठेवता संपूर्ण गाव एकत्र येऊन हा हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करतो. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सहकार्याची भावना दृढ करणारा ठरतोय. सकाळपासूनच हनुमान जयंतीच्या दिवशी गावातील ग्रामस्थ, मुले गावभर शिधा गोळा करण्यासाठी फिरतात आणि दुपारनंतर या भाजी करण्यासाठी सुरुवात होते. घनसावंगी तालुक्यातील बाणेगावची ही परंपरा आजही गेल्या कित्येक वर्षापासून कायम आहे. आजच्या काळातही सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक एकात्मतेचे जिवंत उदाहरण ठरत असून इतर गावासाठीही प्रेरणादायी ठरत आहे. आणि या भाजी भाकरीचा आस्वाद ग्रामस्थ सर्वजण मिळून मंदिराजवळ येऊन घेतात. ही एक मोठी परंपरा जी आहे ती कित्येक वर्षापासून चालू आहे. अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व फॉलोही करा. करा करा मला ये पुढं करायचं. हो देवाला पटकन या म्हणा. हनुमान जयंती बाणेगाव कर. हनुमान जयंती बाणेगाव.